काकी हाय करा, वहिनी हाय करा. थोड्याच वेळात आपण पोहोचू वॉटरफॉलला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आता कालच आपण आलोय पुण्यावरून आणि लगेच आम्हाला आपल्या भावाचा फोन आलेला, आकाशचा. हा बघा, आकाश सकपाळ आपला मित्र. तर तो बोलला की अचानकमध्ये आपल्याला गावाला निघायचंय. तर आम्ही त्याला गावाला सोडायला आलेलो आता महाडला. आणि पूर्ण ब्लॉग आम्ही रात्रीपासून काय बनवला नाही, कारण आम्ही एकदम झोपेत होतो यश आणि मी. तर थोडं थोडं करून ड्राईव्ह केलं आणि पोहोचलो. आता वाजले दुपारचे 1 आणि आपण आलेलो आता याच्या गावामधून थोडंसं बाहेर आलेलो चिकन वगैरे घेण्यासाठी. तर आता याने सांगितलं आपल्याला इथे गावामध्ये 7 सडा वॉटरफॉल आणि नाणेमाची हे फेमस वॉटरफॉल इथे आहेत. तर आता आपण चाललोय 7 सडा वॉटरफॉलला. आता तिकडचंच आम्ही एक मिनी ब्लॉग बनवून टाकतो. थोडाफार होईल, जे काय होईल तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. आणि 7 सडा कसा फेमस असल्यामुळे आता आम्ही इथून निघत नाही, तो बघूनच निघू. आता एवढा आलोच आहे तर बोललो बघूया का तुम्हाला दाखवतो आम्ही तो वॉटरफॉल कसा आहे आणि आम्ही काय मजा करतोय ते. आता इथून आपण परत गावाच्या रोडला चाललो आणि इथे मध्ये नदी आहे. काय नदीचं नाव काय? काल नदी. आणि आता आपलं इथून किती किलोमीटर असेल गाव? 7 किलोमीटर. 7 किलोमीटर. आणि आता आपल्या भावाने एकदम नवीन घर बांधलंय आतमध्ये. तर तिथे जाऊन आम्ही घर पण तुम्हाला दाखवून देऊ. मस्त बांधलंय एकदम. म्हणजे आम्ही आता जाऊन आलोय पहिला, आता थोडंसं बाहेर आलेलो. आता परत आपण इथून आज जाताना ब्लॉग चालू केले, त्यामुळे आता तुम्हाला दाखवतो सर्व. आता हा रस्ता एवढा मोकळा दिसतोय, पण जेव्हा वीकेंड्स वगैरे असतात तेव्हा रस्ता पूर्ण भरलेला असतो, कारण की ते नाणेमाची आणि 7 सडा वॉटरफॉल आहे. त्यामुळे पर्यटन खूप एकदम मजबूत असतं इथे. आता पण तुम्ही बघितलं असेल 2 बाईकवाले इथे बघायला गेलेले आतमध्ये. काय बोलतो इथे? बोल ना तू भाई, बोल ना. दाखवू आपण सर्व. आकाश सोबत आमची डील झाली. आकाश बोललाय तू पण एक विला बांध माझ्या जागेमध्ये. फ्री 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 फ्री. हा, पंचायती फ्री आहे. बाहेर मुंबईवरून आपल्याला सगळं मटेरियल आणून इथे टाकायचं आहे. होऊन जाईल आपलं काम. एक भाऊ आहे आपला आणि काका तर आपले आहेच. काका एकदम जॉली माणूस आहे. मजा आली एकदम. काल आम्ही रात्री एवढे थकलेलो, पण काका जसे आले ना एकदम खुश. मजा आली ट्रिप मध्ये काल रात्री. माहितीये तुम्ही पुढे भेटताय, आम्ही काका फुल मला स्टोरी वगैरे सांगतात तिकडे. तुम्ही दोघं मागे भिडवते, आम्ही दोघं पुढे भिडवतो. अरे मजा आली. पण आकाश तुला काल काकांसमोर शांत बघून मजा आली मला. काकांसमोर शांत होता एवढा काका. नाही तर आमच्या काय बोला काय आमच्या समोर असताना आकाशसाठी 2 शब्द काय. आता माल घालायची बाकी त्याची. हा, गाड्यामध्ये माल घालायची बाकी आहे. चालू आहे. याला दैसर पासून पंढरपूरला चालत पाठवा. मध्ये एकदम टेन्शन मध्ये येतील सगळी पोरं दैसरची. नक्की चाललंय कुठे ते सोड. अरे काय करतोय काय ते? वॉटरफॉल बघते. समोर वॉटरफॉल आहे. थांबा दाखवतो. बघू आता कॅमेऱ्यात दिसतंय की नाही. दिसतंय. कुठे आलो? बरोबर दिसतंय. इथे ना विसरशील ना इथं ना. नाही आम्ही येऊ येतो ना बरोबर. आता एकदा समजलं की नाही बघा वॉटरफॉल्स. अख्ख्या घराची शूटिंग घेऊ. हा, घराची शूटिंग पण घेऊया ना. नक्की घे पूर्ण दाखवू ना. एकदम मस्त बांधलंय घर. पहिल्या घरी जाऊया, बॅग घेऊया, मग येऊया. नदीच्या पुढे आलो की आपण बघा एक रस्ता वर जातोय. हाच रस्ता नाणेमाचीला जातोय. हा हे बघा, हे बघा. एक मिनिट थांब. नाणेमाची 7 सडा शेवते. चला आणि पहिला आपण आपलं घर. घरी जाऊन येऊया. घरचा एक मस्त पैकी व्हिडिओ वगैरे काढू आणि नंतर येऊ आपण इथे. आपल्याला 7 सडाला जायचं ना, नाणेमाचीला नाही ना. हा ठीक आहे. 7 सडा बाजूला आहे का? हो बाजूला आपल्या घरचे ना.
आपण थोडंच पुढे आलो आणि हा व्ह्यू एकदम मस्त वाटतो इथून. पूर्ण डोंगर रांगा इथून दिसतात. चल मित्रांनो, हे बघा आता थोडंसं पुढे आलो आम्ही. ते मोर दिसतोय, तुम्हाला व्हिडिओ दाखवता येईल की नाही. हा बघा इथे काय, हा आय गेस लांडोर आहे. हा बघा मोर तर शेताच्या मागे लपलाय. हा बघा हा बघा हा बघा. खूप शेत वाढल्यामुळे तो प्रॉपर दिसत नाही. तीन आले, तीन मोर आहेत इथे. प्रॉपर दिसलं असतं तर एकदम मजा आली असती. डोळ्यांना तर दिसतंय प्रॉपर. आता आपण ऑलमोस्ट पोचलोय घराजवळ आणि घराच्या एकदम अपोजिटला असणारे 2 वॉटरफॉल. एकदम वॉटरफॉलच्या समोर घर आहे. थोडंसं पुढे अजून हे आहेत वॉटरफॉल आणि हे आपलं घर. एकदम कडक लोकेशनला आकाशने घर बांधलेलं आहे. आता तुम्हाला पूर्ण घराची आम्ही टूर देतो. एक छोटी काकी पण आहेत आतमध्ये, आपल्या वहिनी पण आहेत, बाबू आहे, आकाशची 2 मुलं, आकाशची सोन्यासारखी 2 मुलं आहेत. आकाशची 2 सोन्यासारखी. हे वहिनींना दाखवण्यात येईल. एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. हे बघा ह्या बाजूला वॉटरफॉल आणि हे आपलं घर बाजूलाच. शेत भरपूर वाढलंय इथे. चला आता आपण जाऊया आतमध्ये. आम्ही मगाशी वरच्या माळ्यावर तर नाही जाऊन आलो, तर तुम्हालाच डायरेक्ट दाखवतो आपण. आम्ही पण बघतो. परत घेऊन आला वहिनी आम्हाला. हे बघा हा वरती पण जायचं का. हा आहे लिव्हिंग रूम हॉल आणि इथे हा पहिला बेडरूम. हा कोणाचा, काकांचा बेडरूम आहे काय? हा तुमचा? दीपक भाऊचा. आणि बघा बाबू झोपली आहे आणि आपला वैदिक आपण झोपला आणि हिचं नाव आराध्या. ही आता 2 महिन्याची आहे ना. ही आकाशची मुलगी 2 महिन्याची. आणि विंडो मधून डायरेक्ट वॉटरफॉलचा व्ह्यू जबरदस्त. काका राईटने बघितलं तरी वॉटरफॉल आहे, इकडून पण वॉटरफॉल. आणि हा पावसात एकदम मजबूत होतो. बघण्यासाठी छान म्हणजे भारी वाटेल. आता हा आता आकाशचा बेडरूम जिथे आपण झोपलेलो मगाशी. हे बघा आणि ह्याला पण इथून वॉटरफॉलचा व्ह्यू आहे समोर. तो काय हे काय बाजूला ही थोडी झाडी कमी असेल तर. आता पुढे काका आपल्याला होम टूर देतात. हाय आपला डायनिंग टेबल. काकी हाय करा, वहिनी हाय करा. किचन एकदम मजबूत आहे. आणि ही आहे आपली बॅक साइड घराची. नुसता वॉटरफॉल. वैदिक तू रडणार तर येणार ब्लॉग मध्ये. रडायचं नाही आता. चल वर जाऊ. ये ना आकाश, ये ना. तू दाखवतात नाही घर आम्हाला, काका दाखवतात. हा भरपूर दिवस घर बंद असल्या कारणाने शेवाळ झाली. एवढं यश मस्त. इथे गॅलरी बघ केवढी. एकदम यश असं फिरून यश तिथे गॅलरी पूर्ण दाखव. अंदाज लावता येईल तुम्हाला असा. यश जातोय पुढे पुढे पुढे. हा मजबूत असेल ना तरी असा 10 फूट असणार. 10 बाय 20. वरचं काम करायचं, गेल्याचं पूर्ण काम बाकी आहे. बरचसं काम बाकी आहे अजून.
स्ट्रक्चर एकदम पूर्ण झालेलं आहे. हा एक रूम वरचा मस्त आहे एकदम. आता इथून वॉटरफॉल बघायचं नाही इकडून. हा हे सर्व हा बघ. हा कुठं अरे भाई काय विषय. मस्त सगळीकडून नुसते वॉटरफॉल दिसत आहे बघा. आणि हिरवळ हिरवळ हे बघा ते वॉटरफॉल. आता लोकेशन एक नंबर आहे तुमच्या घराचा. मजा आली. मस्त. चला आता जाऊया आपण. आता जाऊया आपल्या लोकेशनला. सातसडा. जेव्हा मी जास्त पाऊस पडतो ना हा. त्या लोकेशनला बघायला पाहिजे पूर्ण धबधबे दिसायला पूर्ण येणार आहे. हे लाईन मध्ये ना हा लाईव्ह मध्ये तो पण वाढत असेल तो हा, लेफ्ट तो वाला. सर्व सर्व. आता हे मधले आहेत ना हा. मधला ते छोटे वाले आहेत ना हे तर मजबूत होतील. हा पाऊस पडला असता तर. आज जरी पडला असता तरी वाढले असते. हो हो. आपण आता आपली बॅग विसरलेलो ती घेऊया आणि निघूया आता लोकेशनला डायरेक्ट. हो. तर तुम्हाला डायरेक्ट लोकेशनला भेटतो. तर काका आता आपण कुठून जाणार? आता इथं सातपड्याला वगैरे आपल्या गाव जे आहे रानवडी तर पुढे आहे हा या बाजूला या बाजूला आहे. जे आपण आता जाऊन आलो. हो. आता तिकडे सातपड आहे. आता सातपड्यातून झालेला आहे इकडे. ओके. या कच्च्या रोडण्यात आपण जाणार आहे. इथून एक 10-15 मिनिटाचा ट्रेक आहे थोडासा. 5 मिनिटं 5 मिनिटं. हे, मग आकाश आपल्याला चुकीची इन्फॉर्मेशन देतोय काय? हो. चला हे बघा सातसडा धबधबा. एक मिनिट बंद कर. तुझं तुझं नाव सांग पूर्ण. नाचू नकोस. नाव सांग पूर्ण. वैदिक आकाश सकपाल. बोल. वैदिक आकाश याला सकपाल. बोल. बोर्डिंगला टाक. याला बोर्डिंगला टाक. ठीक आहे ओके. हा नाव नाही सांगितलं आम्हीच सांगितलं याचं नाव. हा दिसतो तसा नाही. हा खूप डेंजर माणूस आहे. ते दाखवलं. सातपडा. ए रान माणूस चल. किती किती? इथून जायचंय काय? हो. अच्छा ठीक आहे. चल. मध्ये मच्छर खूप मोठे मोठे आहेत. वैदिक आहे शुद्धीवरती. ठीक आहे. आम्ही पण चड्डीवर आहे. ओके. तुम्हाला गौरव हा मग पुढे माहिती पडेल हा कसे मच्छर चावतील ते. हा काय हो. बाकीकडे काय नाही. मग तुझ्या ओळखीचे नाहीत मच्छर? मच्छर ओळखीचे कोणी नाही नसेल. ठीक आहे चला. जाऊया मग. चल नेचर मध्ये आलो की एकदम खुश होऊन जातो. मस्त वाटतंय. इथे पाण्याचा वगैरे आवाज येतोय. पक्ष्यांचा आवाज येतोय. एकदम एक्साइटमेंट लेवल आपली हाय होऊन जाते. थोड्याच वेळात आपण पोचू वॉटरफॉलला. आणि ब्लॉग बघता बघता पण तुम्ही सबस्क्राईब बटन दाबू शकता. ब्लॉग बघून फक्त जाऊ नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. तिकडून आहे काय? यश मस्त. ट्रेकिंगचा विषय आला की आपण एकदम खुश ना. आपला पावसाळ्यात जे झाला नाही ते आता झालंय. हा तरी बराच टाइम नाही आलो रे आपण. भंडारदारानंतर आता आलो ट्रेकिंगला. त्याच्यामध्ये तर गणपती वगैरे. आपण सातपड्याला पोहोचलो आहे. समोर बघू शकतो तुम्ही लोकं. तो व्ह्यू बघ मस्त वाटतं. आता आपल्याला एकदम जायचंय ना पुढे. हो पुढे. हा आपण इथून जायचंय. चल मार जम्प मार आता. जसं आपण सातसड्याच्या जवळ चाललोय एकदम अंधार होत चाललंय आणि झाडी पण भरपूर आहे. ट्रेकला मजा येते एकदम. आकाश कडक जागेवर घर बांधलेस. एक नंबर. सर्वजण हे बघायला खूप लांब लांब येतात. तू डायरेक्ट घर बांधलंय बाजूला. आपण फायनली पोचलोय सातसड्याला. जबरदस्त एकदम जागा आहे. हे बघा आता आम्ही क्लोज पण जातोय तिकडे. काय काय मंडळी लोकेशन बघा. लोकेशन कडक. हा आपण आपल्याला खायला खाऊ वगैरे आणलेला आहे इथे. फुल एकदम दगडामधून जायचंय.
त्याला हळू आण रे. ये पाण्यातून ये. आता आपण जवळ पण जाऊया तिथे. ह्या दगडावरून जायला लागेल. त्याला जवळ ठेवायचं आपलं सामान आहे. चलूया पटापट. हा आणि वरती आपण जायचं कुठे इथे वरती त्याच्या वरती खूप झाला इथे वरती येत ना कचरा आहे म्हणजे जास्त पाण्याचं वर साप सडा पण आहे आणि 7 सडा पण आहे. काय असू दे, लोकेशन कडक आहे. पुढे अरे पडायला होते ना, बघू दे. दगड शोधतोय. पाण्यामुळे दगडी पूर्ण एकदम बुळबुळीत झाली आहेत, त्यामुळे सावकाश जायला लागतंय. मी इथून वरूनच जातो. व्हिडिओ काढेपर्यंत तरी मला सुख राहायचंय. चलो चलो. रुमाल गेला. जाऊ दे आता. चल आता पोहत जायला लागेल. येस जातो. अरे इथेच बेटा कुठे आता दिसतो वरून नाही, गेला. भाई फुल पावसाचं वातावरण झालंय. आता आपण जाऊया पुढे भिजायला. आम्ही एकदम रेडी मध्ये आलोय भिजायला. चला फायनली आपण उतरलोय पाण्यात. यश गेला ऑलरेडी पुढे. चल आकाश ये. कडक हे मी यांच्यात आठ सेम ड्रेसिंग. अरे व्हिडिओ बघ असली भारी आहे तुझी. ए तंबे साकस वरती आपल्या वरचा धबधबा आहे ना वगैरे देवी येतो वगैरे ते तिकडे खड्डे आहे. वरती जे आहे ना पडतं एकदम वरून एकदम हा त्याच्यामध्ये देवी आहे. हा काय ए बाबा, तू तिकडे थांब. तो डुबकी मारतोय. पाणी एकदम फ्रीज सारखं थंड आहे. हा मजबूत थंड आहे. पण एकदा भिजून आलो की बाहेर आलं की वाटत नाही. ए बाबा, पुढे कुठे तुझं काय चाललंय? मे महिन्यामध्ये हा. पाणी गेला वगैरे त्याच्यावरती हे थांब, पाणी नको उडू. कडक एकदम कडक लोकेशन. भाई कडक. ब्लॉग पण झाला ना आपला. आम्ही निघणार होतो, ब्लॉग बनला भाई. कसं वाटलं एवढं? काका एक नंबर जागेवर आणले. एक नंबर मजा आली. काका फुल एन्जॉय करतो. तो थरथरतोय. हा बघा, हे पोराला घे. सांगेल तर मम्मीला नाव सांगेल. मम्मीला नाव सांग. पप्पाने घेतलं नाही मध्ये. काका एक नंबर. मजा आली. पण मे महिन्यात मे महिन्यामध्ये पासून पाणी असतं थंड. हा पण पाणी व्हावं तो क्षण थंड एक नंबर आहे. मे मध्ये अजून एकदम थंड असतं. तिथं पाणी अरे आम्ही परत येणार आहे. परत येणार. आपण एन्जॉय करतो आपल्याला. आपल्या घर जा सर्व इकडे आहे. आपल्याला आपलं कुठं जायचं कुठे काय करायचं आहे. भाई मजा कडक. 2, 3, ते अजून टुरिस्ट लोक येत आहेत. आमची झाली आहे मजा करून. आता आम्ही चाललोय बाहेर. काय आहे हो बाय?
हैदराबाद कड़क स्पेशल ये घूमने के लिए आए आप अच्छा ये पहला स्पॉट है अभी इधर किधर अच्छा उनको क्या क्या घूमना है ना इनसे पूछे लोकल है यहाँ ये के लोकल लोग हैं और ये तुमको पूरा देखना है तो हम लोग के ब्लॉग पे सब्सक्राइब करो जाके मिल जाएगा हमारा पूरा गाइड नहीं चल रहा था पूरा होने निकला आकाशबाई त्यांना आपलं सांगतोय सर्व. आकाश आपली माहिती देतो त्यांना हे मद्रासवरून आलेत सगळे फिरायला इथे टुरिस्ट आणि हे सर्व बघायला एवढ्या लांबून लांबून येत आहेत आणि आपल्याला सर्व इथेच बघायला भेटतंय. इथे आपल्या मित्राचं घर आहे कडक. आता मित्रांनो आपले हैदराबादचे मित्र आहेत सर्व इथे फिरायला आलेत आणि हे यांचे आपण फोटोज वगैरे काढून घेते. त्यांनी पण आपले फोटोज काढले. त्यांना पण एकदम मजा आली आहे इथे. ॲक्च्युली त्यांना मराठी नाही कळलं पण ते आपल्या त्यांना आम्ही चॅनलचं वगैरे डिटेल्स सांगितलेले आहेत. तुझा कैसे लगा आपको? बहुत अच्छा लगा. ये एक्सपेक्ट नहीं किया थे और इधर आने के बाद बहुत बोले तो बहुत अच्छा दिख रहा था. बस बस भाई आपको भाई मस्त है वो तो एकदम लोकेशन है लोग बस से दिखाया हमारे बस से फोटोज निकालो लाइक करो सब्सक्राइब करो आप एक नंबर. लाइक करो सब्सक्राइब करो आप एक नंबर. तर मित्रांनो आम्ही खूप मजा केली आहे. काकाने आपल्याला जागा दाखवली इथे मस्त 7 सडाची आणि नाणेमाची वगैरे राहिले ते आपण नेक्स्ट टाइम करू. पण आम्हाला आज खूप मजा आली. खूप सारे मित्र पण इथे भेटले दुसऱ्या जागेवरून आलेले आणि आपण खूप मजा केली. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा आणि आपल्या जर तुम्हाला इथे यायचं असेल तर आकाशला कॉन्टॅक्ट करा. त्याचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन. नक्की तुम्ही येऊ शकता इथे. सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा. चला बाय बाय कर.